बळीराजा. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या हातातील नांगर थांबेल त्या दिवशी या देशाच्या ताटातील घासही थांबेल. आदरणीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला 80व्या सदस्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण तिरंग्याला सलाम करतो, स्वतंत्र वीरांच्या बलिदानाला वंदन करतो आणि म्हणतो माझा भारत महान. पण मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या देशाचा अन्नदाता जर न्यायासाठी रस्त्यावर उतरावा लागत असेल तर आपण खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र आहात का? मी तुम्हाला भाषण ऐकवणार नाही तर एक वास्तव दाखवणार आहे. कल्पना करा, उद्या सकाळ झाली आहे, तुमच्या घरात कोट्यावधी रुपये आहे, मोठा बंगला आहे, महागडी गाडी आहे, मोबाईल आहे, बँकेत खूप सारा पैसा अडका आहे, पण ताटात वाढायला एक घास नाही. का? कारण शेतकरी संपावर गेला आहे. मित्रांनो, भूक माणसाला धर्म विचारत नाही, जात विचारत नाही, श्रीमंत विचारत नाही. ही फक्त एकच प्रश्न विचारते, अन्न कुठे आहे? अन्न कुठे आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त एकाच माणसाकडे आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांचा बळीराजा. आज आपण म्हणतो भारत महासत्ता होणार, मोठमोठे उद्योग उभा करणार, गगनचुंबी इमारती उभारणार. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, भुकेल्या पोटाने महासत्ता बनता येईल का? मोठमोठे कारखाने नोटा छापू शकतात, उद्योजक संपत्ती निर्माण करू शकतात, शास्त्रज्ञ रॉकेट बनवू शकतो, पण भाकरी बनवू शकत नाही. कारण भाकरी बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या मनगटातच आहे. आज कित्येक लोक मोठमोठ्या बंगल्यांचा आणि उंच उंच इमारतींचा अभिमान बाळगतात, पण एकदा त्या शेतकऱ्याकडे पहा. त्याने जर मनात आणले तर त्याच्या सुपीक जमिनीवर मोठमोठी गगनचुंबी इमारती उभारली असती. पण त्याने सिमेंट पेरलं नाही, त्याने धान्य पेरलं. त्याने सिमेंट पेरलं नाही, त्याने धान्य पेरलं. कारण त्याला स्वतःचा बंगला मोठा करायचा नव्हता, तर या देशातील 140 कोटी नागरिकांच्या ताटात भाकरी पोहोचवायची होती. तो स्वतः छोट्याशा घरात राहतो, पण त्याच्या कष्टामुळे लाखो घरात चुली पेटतात. मग सांगा, मोठं कोण? स्वतःसाठी महाल उभारणारा की या देशाचं पोट भरणारा? मित्रांनो, शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तर प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नाचा पाया आहे. आणि हा पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूत राहील. त्याचप्रमाणे हा शेतकरी सक्षम असेल तरच उद्योग चालतील, व्यापार चालतील, शाळा चालतील आणि या देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील. त्याचप्रमाणे शेतकरी हा निसर्गाशी रोज युद्ध करणारा एक सैनिक आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी कर्ज आणि कधी बाजार भावाचा अन्याय. प्रत्येक संकट त्याच्याच वाट्याला येतं, तरी तो पुन्हा